जय महाराष्ट्र मित्रांनो. आज परत एकदा मी आलोय हिंजवडी टू आपला सोमाटणे फाटा एक्सप्रेसवेला जाणारा जो रस्ता आहे त्या रोडला मी तुम्हाला कमर्शियल अँड रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जी की 120 फुटी रोडला टच आहे अशी प्रॉपर्टी मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि लोकेशन जो आहे तो आहे हिंजवडी फेज 1 टू सोमाटणे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जाणारा हा पूर्ण रस्ता आहे, जो की आता एक्झिस्टिंग रस्ता आहे तो 50 फुटाचा आहे. आणि भविष्यामध्ये याची जी PMRDA ची जी हे डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग या रस्त्याचा जो फ्युचर प्लॅन आहे तो 36 मीटर अराउंड आहे, म्हणजे एक 120 फुटाच्या जवळपास हा रोड होईल. आजूबाजूला पूर्ण एरिया जो आहे हा संपूर्ण डेव्हलप्ड एरिया आहे. पूर्णपणे तुम्ही बघू शकता रोड, रस्त्याला वर्दळ, ही सगळी डेव्हलपमेंट तुम्ही इझिली बघू शकता माझ्या मागे. इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जी बघताय जस्ट वॉकेबल डिस्टन्सवरती हिरानंदानी यांची टाउनशिप आहे. हिरानंदानी आणि क्रिशालाची टाउनशिप आहे जी हिंजवडीमध्ये आहे. रिसेंटली लॉन्च झाला होता. ॲट द टाइम ऑफ लॉन्च 1200पेक्षा जास्त अपार्टमेंट्स तिथे सोल्ड झाले होते. 105 एकरची ती पूर्ण टाउनशिप आहे. आता फेज 2 सुद्धा इथे लॉन्च झालेला आहे आणि वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. जस्ट 100 मीटर पण तुम्ही म्हणू शकता, म्हणजे बाउंड्री वॉल शेअरिंगमध्ये या रोडला पण त्यांचा काही पार्सल आहे. सो या पार्सलला आणि या लोकेशनला, जो की एकदम परफेक्ट लोकेशन आहे, अशा लोकेशनला मी प्रॉपर्टी घेऊन आलोय तुमच्यासाठी, जी की मेन रोडला टच कमर्शियल अँड रेसिडेन्शियलची प्रॉपर्टी आहे. तर चला एकदा आपण प्रॉपर्टी बघूयात. अदरवाईज लोकेशन तर तुम्हाला संपूर्ण कळालं असेल, तरी परत मी एकदा सांगतो तुम्हाला. इथून सोमाटणे फाटा, ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि एक्सप्रेसवे जो आहे तो 5 ते 6 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. हिंजवडी फेज 1 IT पार्क तुम्हाला 5 ते 6 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती मिळतो. रावेत, पुनावळे हा लोकेशन पण अराउंड एक 5-6 किलोमीटरच्या रेडियसमध्ये अवेलेबल आहे. मेट्रो स्टेशन जो नियरेस्ट असेल तुम्हाला इथून एक 6 किलोमीटरवरती नियरेस्ट मेट्रो स्टेशन आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे, चांदखेड टू चिंचवडला जाणारा जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, आपला PMTच्या बसेस आहेत, ते दर 30 मिनिटांनी इथं अवेलेबल असतात. आणि सोबत बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. टाउनशिप इथे येते आहे, त्याच्यामुळं इथं सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आहे. लवकरच हा एरिया जो आहे खूप बुमिंगमध्ये येणार आहे. चला एकदा आपण प्लॉट बघूयात मित्रांनो. हाच तो आपला पूर्ण प्लॉट आहे, ज्याच्यात आपल्याकडं 22,000 स्क्वेअर फीट म्हणजे साधारणतः 11,000 स्क्वेअर फीटचे 2 युनिट अवेलेबल आहे सेलिंग साठी. मेन रोडला, मेन फ्रंटेजला टच अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. पूर्ण बाउंड्री वॉल केलेली आहे. जर का तुम्हाला प्रॉपर्टी परचेस केल्यानंतर आपण ही बाउंड्री वॉल वगैरे तुम्हाला रिमूव्ह करून देणार आहे, फेन्सिंग वगैरे करून देऊ. आणि मेन रोडला तुमचा फ्रंटेज असेल साधारणतः एक 11 गुंठ्याचा जो फ्रंटेज आहे तो 75 फीटाच्या जवळपास तुम्हाला फ्रंटेज मिळते आहे. आणि 170 फीटच्या जवळपास तुम्हाला इथे 11,000 स्क्वेअर फीटला डेप्थ मिळणार आहे. आणि पूर्ण प्लॉट जो आहे एकदम टेबल लँड प्लॉट आहे. सगळ्या गोष्टी एकदम टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे. सिंगल ओनर 7/12 आहे. सो तुम्हाला टायटलचा कुठला इश्यू नाही आहे. डेव्हलपमेंटला काही शिल्लक खर्च नाही आहे, कारण की रॉक लँड आहे, एकदम प्लेन लँड आहे. आणि मेन रोडला टच आहे. महत्वाचं म्हणजे आता इम्पॉर्टंट पार्ट इथं फ्युचर डेव्हलपमेंट जो आहे ना, हिरानंदानीची टाउनशिप 105 एकरची आहे. हिरानंदानी आणि क्रिशालाचं टाउनशिप प्लस रिंग रोड जो आहे चांदखेड मधून जाणारा, तो रिंग रोड तुम्हाला 1.5 किलोमीटर वरती तुम्हाला इथं रिंग रोड मिळतोय. दोन्ही साईडची जी कनेक्टिव्हिटी आहे ना, ती खूप भारी आहे. दोन्ही साईडचा जो डेव्हलपमेंट आहे त्याच्यामुळे इथला जो एरिया आहे तो ऑलरेडी बुमिंग मध्ये गेलेला सर, आहे. आपल्या या प्रॉपर्टी जवळून रिंग रोड आणि तुमचं जसं तुम्ही रिंग रोडचं डिस्टन्स सांगितलं, तर चांदखेड या लोकेशनवरनं आपली प्रॉपर्टी जी सिच्युएटेड आहे, इथून सोमाटण्याचं डिस्टन्स काय राहील? इथून सोमाटणे फाटा जो आहे तो साधारणतः एक 6 किलोमीटरच्या जवळपास सोमाटणे फाटा, ओल्ड हायवे आणि एक्सप्रेस वे आहे. प्रति शिर्डी साईबाबाचा मंदिर सुद्धा तुम्हाला इथे एक 4.5-5 किलोमीटर वरती अवेलेबल आहे. हिंजवडीचं काय डिस्टन्स आहे सर इथून? हिंजवडी 6 किलोमीटरच्या जवळपास इथनं त्याचा डिस्टन्स आहे. मेट्रो स्टेशन आणि बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी, डिमांड्स अँड ऑल हे तुम्हाला 6 किलोमीटर वरती अवेलेबल असतील. आता ओके. इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आपल्याकडे इथं 11,000 स्क्वेअर फीटचा जो लँड पार्सल आहे ना, आजूबाजूचा मार्केटमध्ये जो रेट आहे, अपार्टमेंटचा जो रेट आहे साधारणतः 3 BHK या एरियामध्ये आता 1,10,00,000 रुपयाला रिसेंटली सेल झालेत. 2 BHK अराउंड 80 लाख रुपीच्या जवळपास, 75 लाख रुपीच्या जवळपास सेल झालेत. तर ही प्रॉपर्टी अशी आहे मित्रांनो, 11,000 स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला जे 3 BHK ची जी इथली कॉस्ट आहे या एरियाची, त्या कॉस्ट मध्ये मी इथे तुम्हाला 11,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट देतोय. सेपरेट 7/12 सोबत 11,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट देणार आहे. तुम्ही त्याच्यात तुमचं मेन रोडला कमर्शियल बनवा, रेसिडेन्शियल बनवा, प्रायव्हेट स्विमिंग पूल, प्रायव्हेट गार्डन, प्रायव्हेट विला, प्रायव्हेट रो हाऊस,
जे काही तुम्हाला बनवायचं आहे ना ते बनवा. एकदम टाउनशिपच्या सराउंडिंग मध्ये, टाउनशिप पासून वॉकेबल डिस्टन्स वरती तुम्हाला 11,000 स्क्वेअर फीटचा सेपरेट सातबारावाला प्लॉट मिळतो. आणि जरी जरी सपोज कोणी शॉप बघतायत, तो जर बिल्डरकडे आज सपोज मार्केटमध्ये इन्क्वायरी करतो किंवा मार्केटमध्ये जो क्लायंट बघायला जातो, तर सर शॉपचे या एरियामध्ये काय रेट चालले? माझं रिसेंटली एक परवा दिवशीच येणाऱ्या क्लायंटची इन्क्वायरी आली होती, त्याला शॉप हवा होता. आजच्या डेटमध्ये तुम्ही हिंजवडी एरियामध्ये बघितलं ना, तर जो ग्राउंड फ्लोअर शोरूम आहे ना, ते ग्राउंड फ्लोअर शोरूमची जी प्राइसिंग आहे ती कुठे 4 करोड, 5 करोड, 9 करोड, तो 10 पण तो पण फक्त एका शॉपची म्हणताय तुम्ही. हा एक शॉपची प्राइस. आणि जर इथं कोणी 11 गुंठे बाय करत असेल तर तो मल्टिपल शॉप स्वतःचे बनवू शकतो. मल्टिपल शॉप्स अराउंड 75 फीटाचं फ्रंटेज आहे ना. 75 ग्राउंड प्लस 2 लेवलचा जरी का त्याला FSI जरी का मिळाला रोडचा, तरी बी 7-21 मिनिमम टू मिनिमम 15 ते 20 शॉप तर तो इझिली बनवू शकतो ना. ग्राउंड प्लस 2 लेवल मध्ये त्याला बनवायचं असेल. बॅक साईडचा पोर्शन त्याला रेसिडेन्शियल बनवून त्याच्यात प्रायव्हेट स्विमिंग पूल, प्रायव्हेट गार्डन ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. ते पण फक्त काय किमतीमध्ये, ज्या किमतीमध्ये जवळपासच्या सराउंडिंग एरियामध्ये 3 BHK मिळतोय ना, त्या किमतीमध्ये. इथं आपण जे रेट कोट करतोय ते फक्त जस्ट 1350 रुपये पर स्क्वेअर फीट रेट कोट करतोय. ते बी रोड टच कमर्शियल लँड साठी. प्राइजेस निगोशिएबल असणार आहे. फक्त एकच आहे की प्लॉट जो आहे तो 11 गुंठ्याचे प्लॉट अवेलेबल आहेत. बाकीचे जे प्लॉट्स आहेत ना, आपल्याकडं रेसिडेन्शियल प्लॉट्स पण अवेलेबल आहेत. ज्यांना छोटे प्लॉट्स हवे असतील, 1 गुंठा, 1.5 गुंठा, 2 गुंठा, त्यांच्यासाठी आपल्याकडे बॅक साईडला रेसिडेन्शियल प्लॉट अवेलेबल आहे, जे की अफोर्डेबल रेट मध्ये अवेलेबल आहे. बाकी अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही खाली जे नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरला कॉल करा. आणि असेच नवनवीन जे आम्ही प्रॉप एज्युकेशनच्या माध्यमातून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहोत, ते व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असतील तर तुम्ही लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.